कुलदेवता जर आपल्यावरती प्रसन्न नसेल, तर घरात काय-काय गोष्टी घडू शकतात. तर नक्की कुलदेवता म्हणजे नक्की कोण? हे थोडंसं एक समजावून सांगा आणि कुलदेवतेचा नक्की इतिहास काय आहे? तेही थोडंसं सांगा. आणि दुसरं एक आहे, दुसरं तुम्हाला कुलदेवीला अजून प्रसन्न करायचं असेल तर कुलदेवीला आवड असते, एका स्त्रीला आवड असते आभूषणाची. जर तुम्हाला कुलदेवीला प्रसन्न करायचं ते आभूषणं तिला भेट करा. आता भरपूर लोकं असे आहेत, की ज्यांना स्वतःची कुलदेवता किंवा कुलदेवी ही माहितीच नाहीये. बरोबर. तेव्हा ह्या 3 हे जे 3-3.5 शक्तिपीठ आहेत, तर त्यांच्यामधले ते नक्की कोणत्या पद्धतीने धरणार किंवा माझी कुलदेवी हीच आहे, हे त्यांच्या कसं लक्षात येणार? की जसं आपण कुलदेवतेला नवस बोलतो, बरोबर. एक तर मला पहिली गोष्ट ही जाणून घ्यायला आवडेल, की नवस म्हणजे काय? आणि तो नवस खरंच पूर्ण होतो का? आणि दुसरी गोष्ट तर भरपूर लोकं नवस बोलतात, पण त्यांचा नवस मधलं ते फेडतच नाहीत. तर नक्की ते न केल्यामुळं काय दुष्परिणाम होतात? नमस्कार. पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपल्या ज्ञान जर्नी या परिवारामध्ये. आज पुन्हा एकदा नवीन चर्चेचा विषय सर्वांसाठी आज आपण घेऊन आलेलो आहोत. तुम्ही जर पाहुणे म्हणत असाल तर तुम्हाला थंबनेलवरनं परत लक्षात आलंच असेल, की छान तुमच्या प्रतिसादामुळे आपण त्यांना परत आपल्या चॅनलवरती बोलावलेलं आहे आणि आज जो त्यांचा चर्चेचा भाग असणार आहे, जसं आपण मागच्या वेळेस पाहिलं, की बाबा कोकणातील अंधश्रद्धा काय असतात आणि तुमच्या नक्की कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये कोकणातल्या होतात किंवा त्यांची संस्कृती कोकणातली कशी असते, ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या. त्याचप्रमाणे आता भरपूर लोकांची जे सामान्य लोकं आहेत, त्यांच्या घरात भरपूर प्रकारचे आता प्रॉब्लेम्स चालू असतात. कुणाच्या घरात वादविवाद होत असतात, कुणाला नोकरी लागत नसते, कुणाचा उद्योगधंदा व्यवस्थित पद्धतीने चालू नसतो. अशा भरपूर गोष्टी तुमच्या घरात घडत असतात, पण त्या तुमच्या लक्षात येत नाहीत, की त्या कशामुळे घडतात आहेत किंवा कशा पद्धतीने व कशा प्रकारच्या गोष्टींनी त्या एकत्र घडून येतात आहेत. ह्याच गोष्टीवरती आज आपण मुलाखत घेणार आहोत राहुल सरांची आणि सरांसोबत आपण चर्चासत्र सुरू करणारच आहोत. तर सर्वांनी पूर्ण व्हिडिओ मनापासून पहा. नमस्कार सर. नमस्ते. पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. भरपूर लोकं तुम्हाला ओळखतच आहेत आधीपासनं. भरपूर लोकांनी कमेंट्स केलेल्या आहेत. भरपूर लोकांनी तुम्हाला कॉल केलेले आहेत ह्या व्हिडिओच्या माध्यमातून. थोडासा पुन्हा एकदा जे नवीन लोकं आपले पाहणार आहेत त्यांच्यासाठी तुमचा परिचय करून द्या आणि आपण चर्चेला सुरुवात करूयात. नमस्कार श्री स्वामी समर्थ. मी राहुल शेलार, एक आध्यात्मिक अभ्यासक. आणि धन्यवाद ओंकार, तुम्ही ह्या पॉडकास्टमध्ये मला परत आमंत्रित केल्याबद्दल आणि तुमचे मी मनापासून धन्यवाद मानतो. नक्कीच. धन्यवाद. कसे आहात तुम्ही? मी खूप छान आहे आणि देवाच्या कृपेने, माझ्या आराध्याच्या कृपेने तर नक्कीच छान आहे. क्या बात आहे. आपण चर्चासत्राला सुरुवात करूयात. जसं की आम्ही सांगितलं घरात, की आता सांगितलं मी व्हिडिओमध्ये, की भरपूर लोकं जे आहेत, की त्यांच्यामध्ये घरात भरपूर प्रकारचे प्रॉब्लेम्स चालू असतात हं, आणि लोकांना ते समजतच नाही, की नक्की हे प्रॉब्लेम्स कशामुळे होतात आहेत. हं. एक थोडंसं तुम्ही पॉइंटर्स द्या, की बाबा कशा-कशा पद्धतीने हे सगळे प्रॉब्लेम्स येतात, उद्भवतात तुमच्या आयुष्यामध्ये आणि त्याच्यानंतर मग आपण सविस्तर त्या प्रत्येक एका-एका टॉपिकवरती बोलूयात. एक तर तुमच्या आयुष्यामध्ये 2च गोष्टी अशा आहेत, की त्या महत्त्वाच्या आहेत आणि त्यामुळे तुम्हाला जास्त त्रास होण्याची संभावना असते. आता पहिलं जर सुरुवात करायची म्हटलं तर आपल्या आयुष्यामध्ये कोणी असेल, त्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये त्याची कुलदेवी असणं गरजेचं आहे. तिचा आशीर्वाद असणं गरजेचं आहे आणि ती माहिती असणं गरजेचं आहे. आणि दुसरं एक गोष्ट आहे, की तुमचे पितृ, हं. तुम्हाला तुमच्या घरात पितृदोष आहे का, हे पहिलं तपासलं पाहिजे. आणि त्याचा पितृदोष असेल तर त्याचं निवारण करता आलं पाहिजे आणि पितरांना नमस्कार करता आला पाहिजे, त्यांची सेवा करता आली पाहिजे. ह्या 2 गोष्टी केल्या तर तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा त्रास कधीही होत नाही. ओके. जसं आता तुम्ही सांगितलंत, की बाबा कुलदेवता आणि पित्र हे हं, 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत हं. आपल्या ह्याच्यामध्ये. पण ह्याच्यामध्ये नवग्रह किंवा तुमचा ज्योतिष आहे किंवा तुमच्या ह्या बाकीच्या गोष्टीही त्याच्यामध्ये हे येतात का म्हणजे प्रॉब्लेम्स क्रिएट करू शकतात का? प्रॉब्लेम तर 100% क्रिएट करू शकतात. कारण नवग्रह हा प्रत्येक जन्माला माणूस आलेला आहे. त्या प्रत्येकाशी जोडलेले गेलेले आहेत. सगळेच ग्रह. कारण त्याचं एक वेगळं आहे. प्रत्येक ग्रहाचा कोणतरी अनुयायी जन्माला आला आहे. तो एक विशिष्ट जन्मतारीख घेऊन आलेला आहे. हं. आणि जन्माला जो प्रत्येकजण येतो तो ग्रहांशी संबंधित आहे. त्याला कुठलाही त्रास होतो किंवा
नकारात्मक असेल किंवा सकारात्मक असेल, हे सगळं ग्रहांशी संबंधित आहे. ओके. म्हणजे हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये घेण्यासारखा. हो, 100%. आता मला सर्वात पहिल्यांदा जसं तुम्ही बोललात, की कुलदेवता. हं. तर नक्की कुलदेवता म्हणजे नक्की कोण? हे थोडंसं एक समजावून सांगा आणि कुलदेवतेचा नक्की इतिहास काय आहे? तेही थोडंसं सांगा. पहिलं आपण सुरुवात करू कुलदेवीपासून. कुलदेवी म्हणजे कोण? तर कुलदेवी म्हणजे तुमच्या कुळातील पहिला पुरुष, जिच्या पोटी जन्मला, ज्या स्त्रीने तुमच्या कुळातील पहिल्या पुरुषाला जन्म दिला, ती स्त्री म्हणजे तुमची कुलदेवी. बरं. आता तिचं जे नाव आहे तेच नाव तुमच्यापर्यंत पोचलेलं आहे, त्याच नावाने तुम्ही तिची पूजा करताय. आता ती कुलदेवी का? कारण तिने तुमच्या कुळाची सुरुवात केली आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिने तिच्या शक्तिपीठाच्या आधिपत्याखाली ती सुरुवात केली. कारण तुमच्या शक्ती, आता प्रत्येकाचं शक्तिपीठ वेगळं आहे. तिच्या शक्तिपीठाच्या माध्यमातून तिच्या आशीर्वादाने तिने तुमच्या कुळाची सुरुवात केली. त्याच्यामुळं तिचं अस्तित्व अजूनही टिकून आहे आणि ती तिच्या कुळाचं संरक्षण करते. आणि तीच तुमची सर्वेसर्व आहे, तीच तुमची कुलदेवी आहे. बरं. आता नक्की मुख्य कुलदेवता कोणत्या-कोणत्या असतात? किंवा कुलदेवी कोणत्या-कोणत्या असतात? आता कुलदेवी तसं बघायला गेलं तर आत्ता जेवढी कुळं आहेत, आता तुम्ही जर तुळजाभवानीच्या माध्यमातून बघितलं तर 96 कुळं आहेत आणि त्याच्या अंतर्गत हजारो कुळं येतात. असं प्रत्येक शक्तिपीठ. आता महाराष्ट्राचा विचार केला, आता जर पूर्ण ह्याचा जगाचा विचार केला तर 52 शक्तिपीठ आहेत आणि महाराष्ट्राचा विचार केला तर 3.5 शक्तिपीठ आहेत. तर त्या 3.5 शक्तिपीठातून ही कुळं पद्धती निर्माण झाली. आणि मग ते पुढं कुलदेवी निर्माण झाली. या शक्तिपीठातून कुलदेवीचं निर्माण झालं. बरं. आणि हे निर्माण करायचं कारण की ती कुळाची स्थापना करणं प्रत्येक. हं. आणि तुळजाभवानी झाली. आता मराठा क्षत्रिय म्हटलं तर ते तुळजाभवानींनी निर्माण केलेली कुळं आहेत. तर ती कुळं नंतर ती कुलदेवी निर्माण झाली. कुलदेवी निर्माण झाल्यानंतर तुमचा मूळ पुरुष जो जन्माला आला पहिला, त्या कुलदेवीच्या स्त्रीपोटी जो जन्मला तो पहिला तुमचा मूळ पुरुष. बरं. आणि त्या दोघांचंही अस्तित्व तुमच्या जीवनामध्ये तुम्ही जोपर्यंत आहात, तुमची पिढी आहे तोपर्यंत ते अस्तित्व असतं. बरं. आता तुम्ही जसं बोललात, की महाराष्ट्रात 3.5 शक्तिपीठ आहेत. ती नक्की कोणती-कोणती? त्याच्यामध्ये तुळजाभवानी आहे, जे पहिलं शक्तिपीठ. त्यानंतर अंबाबाई, जे आपण कोल्हापूरची, ते अंबाबाई एक शक्तिपीठ आहे. सप्तशृंगी माता आहे आणि रेणुका माता आहे. आता त्यातलं अर्ध शक्तिपीठ म्हणजे सप्तशृंगी माता आणि बाकीचे हे 3 पीठं आहेत मेन, ते पूर्णपीठ आहे. जे पूर्णपीठ आहेत. आणि ते पूर्णपीठ आहे जे मेन म्हटलं तर अंबाबाई जे आपण म्हणतो ते एक मोठं शक्तिपीठ आहे. तुळजाभवानी आणि तुमची रेणुका माता. बरं. आता जसे ह्या आपण 3.5 शक्तिपीठं सांगितले, तर आता भरपूर लोकं असे आहेत, की ज्यांना स्वतःची कुलदेवता किंवा कुलदेवी ही माहितीच नाही आहे. बरोबर. तेव्हा ह्या 3 हे जे 3-3.5 शक्तिपीठ आहेत, तर त्यांच्यामधले ते नक्की कोणत्या पद्धतीने धरणार किंवा माझी कुलदेवी हीच आहे, हे त्यांच्या कसं लक्षात येणार? त्याचं लक्षात यायचं कारण खूप सोपं आहे, अवघड काही नाही. कारण जर तुम्ही विचार केला, मराठा क्षत्रिय जे मराठा कुळ जे जन्माला आलं ते तुळजाभवानीच्या शक्तिपीठातून आलं. जे तुम्ही इतर बघितलं, जे परशुराम हे किंवा ब्राह्मण जे आपण म्हणतो सगळे कुळ आलं, ते त्यांची कुळं आली, हे रेणुका मातेच्या कडून निर्माण झालेली कुळं आहेत. कारण त्यांचा रेणुका मातेचा मुलगा म्हणजे परशुराम आणि त्यांच्या कुळातून ते बाकीचे जन्माला आले. ते आपण म्हणतो की ब्राह्मण कुळ जे आपण म्हणतो. आणि इतर जे कुळ आहेत ते सप्तशृंगी मातेच्या आणि अंबाबाई मातेच्या, सप्तशृंगीच्या आपण म्हणतो, इतर जातीय लोक जे आली ती सप्तशृंगी मातेच्या अंतर्गत ती आली. बरं. आणि हे प्रत्येक शक्तिपीठाच्या माध्यमातून कुळं निर्माण झालेली आहेत. ओके. आता हे झालं सगळ्या ह्याचं मुद्द्याचं. पण जे एखादा आपण जर कुटुंब आहे किंवा एखादा परिवार जर आपण पाहिला, तर त्यांना जर त्यांची कुलस्वामिनी ओळखायची तर नक्की ते कशा पद्धतीने ओळखू शकतात? कुलस्वामिनी तुम्हाला जर ओळखायची असेल, तुम्ही ज्या कुलदेवताला तुमचा जो आराध्य कुलदेवी आहे, ज्या मंगळवारी देवीचा वार असेल किंवा शुक्रवारी देवीचा वार असेल, त्या दिवशी तुम्ही मनापासून जर तिच्या नावाची एखादी सुपारी जरी ठेवली देवारामध्ये आणि तिला आगमन केलं, तिला एक विनंती केली की बाबा तू कुठेही असशील, कुठल्याही रूपी असशील किंवा कुठल्याही ठिकाणी असशील, तुझं मूळ स्थान कुठे असेल ते आम्हाला माहीत नाही, आम्ही अज्ञान आहोत. तर तिला विनंती करायची की त्या सुपारीच्या माध्यमातून तू तिथे विराजमान हो
आणि तुला मी विनंती करतो, तिला नैवेद्य अर्पण करायचं आणि तिला एक आगमनासाठी एक विनंती करायची आणि नक्कीच ती आगमनाला तुमच्या विनंतीला मान देते आणि ती येते. बरं. त्याला वेगळे पर्याय बोलवायचे माझ्याकडे आहेत, पण ते मी आता सांगू शकत नाही. पण नक्कीच तिला तुम्ही सुपारी देवाऱ्यात ठेवून तिला आगमन करायचं आहे, तिला विनंती करायची आहे. जसं एक मुलगा आपल्या आईपाशी विनवण्या करतो, विनंती करतो, ढसाढसा रडतो लहान मुलगा चॉकलेट मागायला किंवा काय मागायला, तसं तुम्हाला तिच्यापाशी विनंती करायची आहे. बरोबर. तुम्हाला जर नाव माहिती नसेल तरी तुम्हाला विनंती करायची आहे. हं. कुलदेवीचं नाव, कुलस्वामिनीचं नाव असं कुलदेवी नमः असं जरी तुम्ही बोलले आणि तरी विनंती केली तिला की बाबा तू जे माझे कुलदेवी आहे किंवा जे माझे सर्व आहेत, जे माझे मूळ पुरुष आहेत, त्यांना विनंती करतो की तुम्ही तिथे विराजमान व्हा. बरं. आता ह्याच्यामध्ये जर एखाद्याला कुलदेवता माहिती आहे किंवा एखाद्याला कुलदेवता माहिती नाहीये, जसं तर तुम्ही सांगितलं की बाबा ज्याला कुलदेवता माहिती नाही तरी कुलदेवतेचं नाव तुम्ही घेऊन तिची उपासना वगैरे करू शकता. तर नक्की कुलदेवतेची उपासना म्हणजे काय आणि ती कशा पद्धतीने करता येईल आपल्याला? कुलदेवीची उपासना म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही किती देवपूजा करा, कुठल्याही देवाला माना, कितीही गुरु करा. पण त्याच्यापेक्षा तुमच्या पहिलं सर्वस्व तुमच्या संरक्षणाला, तुमच्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुमच्यासाठी पहिलं जे येतं ते तुमची कुलदेवी येते. पहिलं तुमचं येते ती कुलदेवी. बरं. म्हणजे तुम्हाला कुठलीही अडचण आली किंवा कुठलंही आपण म्हणतो की कुठलीही प्रॉब्लेम आले, काय आले, तर तुमच्या मदतीला तुमची कुलदेवी धावून येते. आणि ती जेव्हा तुम्ही आवाज मारता तर ती काही क्षणामध्येच ती तुमच्या इथे उपस्थित असते. त्याच्यामुळे कुलदेवी प्रत्येकाच्या जीवनात एक महत्त्वाचं काम करते. त्याच्यामुळे प्रत्येकाला ती गरज आहे आणि प्रत्येकाने पहिली काही किती करण्यापेक्षा आपल्या कुलदेवीचं नामस्मरण करावं. हे तुमच्या आयुष्यात बरं. खूप लाभदायक आहे. हं. आणि दुसऱ्या अजून कशा प्रकारच्या साधना वगैरे आहेत का ज्या आपण करू शकतो कुलदेवतेच्या? कुलदेवतेचं तुम्हाला साधना करायचं असेल तर तुम्ही कुठलंही शुभ कार्य करत असाल तर पहिलं तुम्ही कुलदेवीचंच नामस्मरण केलं पाहिजे. जेव्हा तुम्ही दिवसाची सुरुवात करता, जेव्हा तुम्ही धूप दिवा बत्ती करता, तेव्हा तुमच्या कुलदेवीचं नामस्मरण केलं पाहिजे. तुमच्या घरामध्ये शुभ कार्य जेव्हा होतं त्या शुभ कार्यामध्ये तुम्ही कुलदेवीचं एक तिच्या नावाने कुठलीही गोष्ट नारळाचं श्रीफळ जरी तुम्ही ठेवलं की ते शुभ, आणि तिला जर तुम्ही सांगितलं की माझं शुभ कार्य हे तुमच्या मार्गदर्शनाखाली होऊ दे, आणि तुम्ही लग्न कार्यामध्ये जरी तिला विराजमान केलं तर ते लग्न कार्य तुमचं चांगल्या पद्धतीने पार पडतं. कुठलंही कार्य घ्या हं. की ते, आणि तुम्ही प्रत्येक गोष्टीला कुलदेवीला आवाज मारू शकता कारण ती तुमची आई आहे. बरोबर. त्याच्यामुळे तुम्ही कुठल्याही तुमच्या संकट असो, तुमचं सुख समृद्धी मधल्या गोष्टी असो, कुठल्याही गोष्टीला तुम्ही तिला आवाज मारू शकता. बरं. आता जसं तुम्ही सांगितलंत की बाबा कुलदेवतेची कशा पद्धतीने आपण साधना करून तिला प्रसन्न करून घेऊ शकतो. दुसरं एक आहे, मी विषय हं. बोलतो की माझ्याकडून राहिलं ते. तुम्हाला कुलदेवीला जर प्रसन्न करायचं असेल तर मी दुसरा एक तुम्हाला पर्याय सांगेल की तुम्ही जेव्हा कुलदेवीला प्रसन्न करायचं असेल तर, की जेव्हा तुम्ही एखाद्या तुमच्या कुलदेवाच्या मूळ स्थानाला जाता तेव्हा मी तुम्हाला आवर्जून सांगेल की बाहेरचा नैवेद्य वगैरे घेऊन जाऊ नका. बरं. जे बाजारात विकत भेटतो तो न नेता, आता लोकांना सवय असते की जे तिथे स्टॉल आहे ते घ्या आणि बरोबर. उचला आणि तिला नैवेद्य दाखवा. बरोबर. ते पेढे असतील किंवा काय असतील, तिला ते नैवेद्य तिला पाहिजे नसतो. तिला ते बाकीच्या काही गोष्टी पाहिजे नसतात. तर ती सगळ्यात जास्त प्रसन्न कधी होते कुलदेवी, जेव्हा तुम्ही तुमच्या घरामध्ये एखादी चपाती वगैरे बनवता. तर मी तर असे म्हणेल तुमच्या घरामध्ये 1-2 तुम्हाला जिथं शक्य असेल 1 बनवा, 2 बनवा, 5 बनवा. चपाती तुपामध्ये गाईच्या बनवा आणि त्याच्यावरती गूळ ठेवा बरं. आणि ते नैवेद्य तुमच्या देवीला तुमच्या घरातून घेऊन जावा आणि बरं. मग तिच्या चरणी अर्पण करा. हं. आणि ते पण तुम्हाला सांगतो की चरणी अर्पण केल्यानंतर तुम्ही तिथे एक थोडा वेळ बसा, तिचं नामस्मरण करा आणि ते नैवेद्य उचलून तुम्ही परत घेऊन या आणि एका गाईला खायला द्या. सगळ्यात जास्त प्रसन्न देवी त्याच्यामुळे तुमच्यावर होईल बरोबर. आणि भरभरून तुम्हाला आशीर्वाद देईल. आणि दुसरं एक आहे, दुसरं तुम्हाला कुलदेवीला अजून प्रसन्न करायचं असेल तर कुलदेवीला आवड असते, एका स्त्रीला आवड असते आभूषणाची. बरं. जर तुम्हाला कुलदेवीला प्रसन्न करायचे ते आभूषणं तिला भेट करा. हं. आपण म्हणू की वेणी असते किंवा नाकातली नथ असते, बरोबर. पायातले पैंजण असतात, हातातल्या बांगड्या असतात किंवा आपण म्हणतो एक स्त्रीचं आभूषण असतात. हं. ते तुम्ही तिला जर अर्पण केलं, किंवा आपण आता ओटी वगैरे भरतो साडी. ओटी भरता, ते ओटी भरणं तिला आवडतं सगळ्यात जास्त. हं.
ओटी भरू शकता तुम्ही. त्याच्यानंतर मी सुवर्ण अलंकार सांगितलं, तुम्ही चांदीच्या वस्तू पण देऊ शकता. बरोबर. भले तुमच्या जर कपॅसिटी कमी असेल किंवा जास्त असेल, तर तुम्ही तिच्या चरणी अर्पण करा. पायातले पैंजण असतील, जोडव्या असतील. जोडव्या पण एक महत्त्वाचं औषध मानलं आहे. जातं. जोडव्या असतील, पैंजण असतील, नाकातली नथ असेल, ही सगळ्यात जास्त देवीला प्रसन्न करणाऱ्या वस्तू आहेत. ज्या दिवशी तुम्ही ते प्रसन्न तिला देता ना, ती भरभरून तुम्हाला आशीर्वाद देते. किंवा आपण म्हणतो ना, की तुम्हाला एखादी कुलदेवीला विनंती करायची, की मला ही माझी गोष्ट व्हावी, माझं स्वतःचं घर व्हावं किंवा माझं स्वतःचं काही गोष्टी व्हावा. तर तुम्ही या गोष्टी नक्की ट्राय करा, की देवीला तुमच्या म्हणा, की मी माझ्या परिस्थितीनुसार तुला पायातले पैंजण अर्पण करेल. तर माझी ही गोष्ट होऊ दे माझी आई. आणि ती आई आहे. तर ती बरोबर. तुमचं गाणं ऐकते. हे गोष्टी का? कारण ती एक स्त्री आहे, तिला आवड आहे आणि ती तुमची आई आहे. आणि कुठल्याही आईला जेव्हा तुम्ही भेटवस्तू देता, आताही जरी तुमच्या जीवनातली तुमची आई आहे, जर ती तुम्हाला एखादी भेटवस्तू तुम्ही जर घेऊन देता, तुमच्या आईला ठेवता, तर ती नक्कीच तिला आनंद होतो आणि ती तुम्हाला आशीर्वाद देते. बरोबर बरोबर. आणि खरी ती गोष्ट आहे. त्या आशीर्वादामध्ये एक कमालीची पॉवर असते. बरोबर. त्याच्यामुळे या गोष्टी काम करतात. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगेल, की या गोष्टी नक्कीच करून बघा. नक्कीच. तुम्हाला आयुष्यात नक्कीच चांगला आनंद आणि हे गोष्टी भेटतील. जसं आता तुम्ही सांगितलंत, की कुलदेवतेला प्रसन्न करून कसं आपण घेऊ शकतो. मला तुमच्याकडनं हे जाणून घ्यायला आवडेल, की नक्की कुलदेवता जर आपल्यावरती प्रसन्न नसेल, तर घरात काय-काय गोष्टी घडू शकतात? कुलदेवा जर प्रसन्न नसेल, आता काही ठिकाणी बरेचसे माझ्याकडे लोकं आलेले आहेत, की कुलदेवता आम्हाला माहीतच नाही आहे किंवा आम्ही कुलदेवाचं नावच घेतलं नाही किंवा आमची पिढी आमच्या गावाला कधी आम्ही आयुष्यात गेलोच नाही आहे. तर अशामध्ये आणि काही ठिकाणी असं पण झालेलं आहे, की त्यांची जी कुलदेवता त्यांना जाप मारलेले आहेत किंवा त्या जाप मारल्यामुळं त्यांचं जे कार्य किंवा त्यांचे जे आशीर्वाद आहे त्यांच्यावर तर पोचत नाहीत. जाप मारणे म्हणजे? जाप मारणे म्हणजे कसं एक विशिष्ट तांत्रिक क्रिया असते, ज्याच्यामध्ये त्या देवाला हे केलं जातं, जाप मारून ठेवलं जातं. बरं. आणि किंवा त्या परिवाराला जाप मारून ठेवलं जातं. ते ठराविक परिवार असेल त्याला. बरं. मग ते परिवाराला जर जाप मारला, तर त्यांची कितीही तुम्ही कुलदेवीची उपासना केली, तर ती उपासना तिथपर्यंत पोचत नाही. पण एखाद्या तांत्रिकाची एवढी ताकद असू शकते का, की देवाला बांधून ठेवू शकतो? देवालापेक्षा ते परिवार बांधलं जातं. बरं. देवापेक्षा मी म्हणत ते परिवारच, ते जे खानदान असतं ते बांधलं जातं. ते पारिवारिक सगळं बंधन टाकलं जातं. त्याच्यामध्ये परिवाराला बंधन टाकल्यानंतर त्या परिवारातले जे सदस्य असतात त्यांनी किती जर आगमन केलं, त्या देवीला उपासना केल्या, तिला बोलवलं किंवा किती पूजा अर्चा केलं, तर तिच्यापर्यंत ते पोचत नाही. बापरे! हां, बरं. एक क्रिया असते ही. आता लोकं करतात ती चुकीच्या पद्धतीने कामं, की ते बांधून ठेवल्यानंतर त्या लोकांपर्यंत ते पोचतच नाही किंवा त्या कुलदेवीचा आशीर्वाद त्यांच्यापर्यंत पोचत नाही. बरं. या गोष्टी होतात आणि ते सर्रास होतात. त्याच्यामुळे त्या गोष्टीचा अभाव, मग तो माणूस कुठल्या देवाची पूजा केली तरी ती त्याच्यापर्यंत पोचत नाही. अशा पण गोष्टी करता येतात. आता असं पण होतं काही ठिकाणी, कोणाची भक्ती बांधली जाते, की ती तुम्ही कोणाची तरी भक्ती करताय, मग ते बांधली पण जाते, की ती भक्ती कायमची बंद व्हावी, की तुम्ही भक्तीच करू नये. बापरे! अशा पण गोष्टी होतात. तर अशा गोष्टी कुठेतरी झाल्या किंवा तुमच्या जीवनामध्ये तुमच्या कुलदेवीचं किंवा कुठल्याही देवाचं आध्यात्मिक गोष्टीचा जर वावर नसेल, तर तुमच्या घरामध्ये वारंवार भांडणं. आता बऱ्याच ठिकाणी असं होतात, की वाद होतात किंवा अचानक कुणाच्या तरी घरात दुःखद घटना किंवा वारंवार त्रास होणं किंवा चिडचिड होणं, मानसिक त्रास होणं किंवा घटस्फोट जास्त प्रकार आता वाढले ते होणं किंवा आपण म्हणतो, की कुठल्याही गोष्टीला सक्सेस न भेटणं, हे पण गोष्टी होतात किंवा वारंवार एकावरती ओरडणं, या गोष्टी जास्त होतात. बरं. म्हणजे हे एक थोडक्यात ज्या घरात असं गोष्टी चालत असेल, हां. तर तिथं आपण समजून घेऊ शकतो, की बाबा तुमचं कुलदेवता वगैरे प्रसन्न नाहीये किंवा तुम्ही काही कुलदेवता करतच नाही किंवा कुठल्याच गोष्टी. आता मी जसं म्हटलं, तुम्ही कुठेही देवदेव करा, पण तुम्हाला वाचवणारी तुमची कुलदेवा पहिली आहे किंवा तुमचा मूळ पुरुष आहे, तुमच्या आराध्य आहे. मग ते जर नसेल, तर तुम्हाला बाकीचं जप तप करून काय उपयोग नाही. बरोबर. ह्याच्यामध्ये अजून एक मुद्दा विचारायचा होता मला, की जसं आपण कुलदेवतेला नवस बोलतो, बरोबर. एक तर मला पहिली गोष्ट ही जाणून घ्यायला आवडेल, की नवस म्हणजे काय आणि तो नवस खरंच पूर्ण होतो का? आणि दुसरी गोष्ट, तर भरपूर लोक नवस बोलतात, पण त्यांचा नवस मधलं ते फेडतच नाहीत. तर नक्की ते न केल्यामुळं काय दुष्परिणाम होतात?
दुष्परिणाम असे असतात की तुम्ही नवस केला एखादा तर तो फेडावा लागतो. त्याचं कारण काय आहे, जर तुम्ही फेडलं आधी नाही. मला हे सांगा की नवस म्हणजे काय? नवस म्हणजे काय? आता हे तर तुम्हाला सांगतो. नवस म्हणजे काय, की तुम्हाला एखादी गोष्ट पाहिजे असेल, तर आपण कुठली आता काही लोकं किती मागण्या करतात. मला मूल होऊ दे, बाबा हे पण नवस मागितला जातो किंवा मला मुलगाच होऊ दे, हे पण नवस मागितले जातात किंवा माझं हे काम होऊ दे, माझं घर होऊ दे, माझी गाडी होऊ दे, माझं काय होऊ दे बरोबर. किंवा बरेच नवसाला काही सीमा नाही आहे, मर्यादा नाही आहे. नवस बरोबर. बऱ्याच गोष्टीचे मागितलं जातं. तर नवस पूर्ण होतात का? नवस म्हणजे काय, की देवीला एक मागितलं जातं, की बाबा माझं हे हे काम कर, मी तुला ते देईल. मला हे काम कर, मी तुझी ओटी भरेल, मी तुला साडी देईल. माझं हे काम ह्याला नवस बोलतात. आता नवस पूर्ण होतात का? तर नवस पूर्ण होतात, पण तुमची तेवढी श्रद्धा पाहिजे. आणि दुसरी गोष्ट नवस केले तुम्ही तर ते फेडताही आले पाहिजे आणि तुमच्या लक्षात आले पाहिजे. तर तुम्हाला असं बोलेल, की मी नवस तुम्हाला करायचं तर एकाच ठिकाणी करा. बरं. तुमच्या कुलदेवीच्या ला नवस करा. बरं. आणि तुम्ही जर काही काहींना सवय असते, की एकाच ठिकाणी नाही ते 10 ठिकाणी नवस करतात. मग ते बालाजीला करतील, ते हनुमानाला हां. करतील, ते गणपतीला करतील, ते ह्याला करतील, त्याला करतील, 10 ठिकाणी नवस करतात. मग त्यांच्या लक्षात राहत नाही, की अरे मी नवस केलाय कुणाला, कुणाला कुणाला काय द्यायचंय मला, हेच बरं. त्यांच्या लक्षात राहत नाही. बरोबर. मग काय गणपतीला सांगितलेलं असतं, मी तुला अमकंच व्हाईल, त्याला सांगितलं असतं, मी तुला तमकंच व्हाईल. बरोबर. मग शेवटी त्यांचा गोंधळ होता, अरे मी कुणाला काय कमिटमेंट केली. बरोबर. पण हे साठी तुम्ही तुमच्या कुलदेवतेला पहिलं प्राधान्य द्या. जे काही तुम्हाला मागायचं तिच्याकडं मागा. दुसरी गोष्ट म्हणजे तिला तुम्ही जर देताय मगाशी सांगितलं, तिला जर तुम्हाला नवस मागायचा पूर्ण होतो, 100% होतो. पण जर तो नवस पूर्ण केला नाही, तर ती तुम्हाला गोल फिरवते. हं. हां. प्रत्येक गोष्टीला तुम्हाला तरसावं लागतं. हे पण गोष्ट आहे. तो म्हणजे आपण म्हणतो ना, की ते त्रास देत नाही, पण एक प्रत्येक गोष्टीला तुम्हाला फिरून सगळीकडं जावं लागतं. म्हणजे आपण म्हणतो ना, की मला एक स्विच बटन बंद करायचे फॅनचं. पण तसं तुम्ही डायरेक्ट नाही बंद करू शकत. तुम्ही असं येड्यासारखं फिरणार आणि मग ते तिकडे येणार. पण तोपर्यंत तुमची बऱ्याच गोष्टी ती आठवण करून देते तुम्हाला, की माझा नवस आहे बाकी. ती स्वप्नात पण तुम्हाला सांगते. पण तुम्हाला जर कळलंच नाही, तर तो तुम्हाला बरोबर. त्रास सहन करावा लागतो. कारण कुलदेवी आहे. कुलदेवी म्हणजे तुमची आईच आहे. जर तुम्ही एखाद्या आईला बोललं, की "अरे, मी तुला हे देते," तर तिला पण एक आस लागते ना, की हा बरोबर. माझा मुलगा मला साडी देणार आहे, की हे देणार आहे, ते देणार आहे. Correct. पण ती नाराज होऊन तुम्हाला इजा करणार नाही, पण तुम्हाला ते थोडंसं हे करणार. हे करणार. बरोबर. तो बरोबर. त्रास होतो. पण कुलदेवीला जर नवस करायचं तर हक्काने करा. हं. पण तिला जे तुम्ही कमिटमेंट दिली ते द्या. हं. पण द्या तर मी तुम्हाला सांगितलं शृंगाराची वस्तू द्या तिला. तिला बाकीच्या अपेक्षा नाही आहेत, की तुम्ही बाकीच्या गोष्टी कराव्यात म्हणून. बरोबर. ह्याच्यावरती मला एक असा विचार असं वाटतंय, की खरंच नवस मागितला पाहिजेल का देवाकडे? कारण की आपण म्हणतो, की तुमच्या मनामध्ये जर श्रद्धा असेल, तर देव निस्वार्थपणे तुम्हाला सगळ्या गोष्टी पुरवतो किंवा किंवा काही जण म्हणतात, की तुमच्या कर्मात जी गोष्ट लिहिलेली ती 100% तुम्हाला मिळणार असते. तर नवस केला पाहिजेल खरंच का? एक काय वाटतं तुम्हाला? बघा मी काय म्हणतो तुमचा मुलगा जर काय लागलं तर कुणाकडे मागणार? तुमच्याकडेच काय मागणार. बोलायला बरोबर. तुमच्या मुलाला चॉकलेट पाहिजे किंवा कुठलीही गोष्ट पाहिजे तर ती रडणार कुणाकडं? तुमच्याकडेच रडणार. बरोबर. मग तसंच आहे, तुम्हाला जर एखादी गोष्ट पाहिजे तुम्ही रडणार कुठं? तुमच्या आईकडे रडणार. मग तुमची आई कोणतं? तुमची कुलदेवीच आहे ना. दुसरं तिसरं कोण नाही. बरोबर. तर तुम्हाला रडायचं तिच्यापाशी रडा ना. तुम्हाला पाहिजे तर मागा. म्हणून नवस मागितलं पाहिजे, पण त्याला मर्यादा पाहिजे. हं. उद्या म्हणाल उद्या काही लोकं चुकीचे पण नवस मागतात, की ह्याचं वाईट होऊ दे, त्याचं वाईट होऊ दे, बरोबर. त्याचं वाईट होऊ दे. असं नका मागू. हं. तुम्हाला तुमच्यापुरती मर्यादित ठेवा, की तुम्हाला कारण देव पण बघतो. हं. तुम्ही जर म्हटले, की ह्याचं वाईट होऊ दे, तर तो त्याचं वाईट करत नाही, तो तुमचंच वाईट करतो. बरोबर. कारण देवाला कधीही असं कुणाचं वाईट करायची नाही. नीतिमत्ता नसते. आपण माणूस आहे, पण तो देव आहे. हं. त्याच्यामध्ये आणि आपल्यामध्ये फरक आहे. तर तसं होत नाही. तुम्हाला जर देवीला नवस मागायचं आहे, तर ते पूर्णपणे तुम्हाला जो फायदेशीर आहे, तुम्हाला जी गरजा आहे आणि जी गरज खरंच आहे, ती मागा. मला मुलगाच पाहिजे आणि हेच पाहिजे, त्यापेक्षा तुम्हाला जी गरज आहे खरी, ती मागा. ठीक. बरोबर. ओके. ह्याच्यामध्ये कुळधर्म, कुळाचार हा एक प्रकार आहे, की जो आपण आपल्या कुलदेवतेचा किंवा कुलदेवीचा करतो. तर नक्की कुळधर्म, कुळाचार हा काय आहे?
कुळधर्म म्हणजे तुमच्या धर्माप्रती असलेले तुमचे भावना, तुमचा आदर आणि तुम्ही तुमच्या कुलदेवीला अर्पण केलेलं स्वतःचं जीव. म्हणजे आता असं म्हणणं की कारण तुमचा धर्म तुमच्या पिढ्यानपिढ्या जर वाढत गेला तरच तो पोचतो. तुम्ही जर तुमच्या कुलदेवीला मानलं आणि ती पिढी तुमच्यापर्यंत तुमच्या तो धर्म तुमच्या पुढच्या पिढीपर्यंत तुम्ही नेला तर तो तुम्ही चांगल्या गोष्टी केल्या असं मी म्हणतो. आणि हा कुळधर्म म्हणजे काय की धर्माप्रती तुमचं असलेलं प्रेम जे आहे आणि ते व्यक्त झालं पाहिजे आणि प्रत्येकाने हा कुळाचार कुळधर्म मानला पाहिजे. तुमच्या पिढीने मानलं पाहिजे. तर तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीला ते दिलं पाहिजे. तर तो धर्माप्रती आपलं कर्तव्य झालं. बरोबर. आता नक्की एक कुळाचार किंवा कुळधर्म ते कशा पद्धतीने केला जातो देवीचा? कुळाचार म्हणजे तुमचं जे कुळ आलं त्याची उपासना झाली. कुळाचार आणि कुळधर्म काय की त्याची उपासना करणं आणि उपासना करणं हे प्रत्येकाने आपलं कर्तव्य म्हणून केलं तर ती कुळाचार कुळधर्म होतो. बरं. जसं आता आपण देवीचं पाहिलं त्याप्रमाणे तुम्ही मगाशी एक विचारलं होतं की बाबा मूळ पुरुष. नक्की मूळ पुरुष हा काय प्रकार आहे? आणि हे तर लक्षात आलं की जसं तुम्ही सांगितलं की बाबा कुलदेवता असते आणि त्याच्यानंतर मग ते जो तुमचा जो पहिला पुरुष वगैरे तो उत्पन्न होतो तो मूळ पुरुष झाला. नक्की मूळ पुरुषाची नक्की व्याख्या आपल्याला काय करता येईल आपल्या परिवारामध्ये आणि मुख्य मूळ पुरुषाचा उद्देश काय होता आधी? मूळ पुरुषचा उद्देश काय असतो? मूळ पुरुष म्हणजे तुमच्या कुळामधला पहिला पुरुष जो जन्माला आला आणि तुमचा पहिला पित्र. जो तुमच्या कुलदेवीच्या प्रथम जवळ असतो. तुमची जी कुलदेवाप्रती जी भावना तुम्ही मांडता तो पहिलं तुमचं मूळ पुरुषच ती भावना तुमची तिथपर्यंत पोचवायचं काम करतो. म्हणजे तुमच्या सुखाच्या गोष्टी असतील किंवा तुमच्या कुठल्याही गोष्टी असतील तर त्या पहिल्या तुमचा मूळ पुरुष त्यापर्यंत पोचवतो. किंवा मी असे म्हणेल की मूळ पुरुष हा पहिला तुमचा पित्र आहे आणि त्याचं जर तुम्ही मूळ पुरुषाला जेव्हा तुम्ही आवाज मारता आणि त्याची पूजा करता तर त्याच्यानंतरची जेवढी पित्र आहेत ती तेवढी त्यांचा आशीर्वाद तुम्हाला लाभतो. कारण तुम्ही मर्यादित कुठपर्यंत आहे तुमच्या आजोबा तुमचे पणजोबा इथपर्यंत मर्यादित आहेत. पण जेव्हा तुम्ही तुमच्या मूळ पुरुषाची साधना करता किंवा त्याची पूजा करता तो आशीर्वाद तुमच्या पूर्ण घराला कुळाचा आशीर्वाद तुम्हाला मिळतो. कारण तो तुमचा मूळ पुरुष आहे. मूळ पुरुष. आणि त्यामुळे मूळ पुरुषाची पूजा त्याची आठवण त्याचं नेहमी काढावी. कारण कुलदेवतापर्यंत तुम्हाला पोचवायचं काम तो करतो. तुमच्या एखाद्या घरातलं कुणाचंही निधन झालं तर त्या व्यक्तीला मृत्यू झाल्यानंतर प्रत्येकापर्यंत तो आत्मा पोचतो त्या मूळ पुरुषाच्या माध्यमातून. तो प्रत्येकाला सांगायचा प्रयत्न करतो की ह्याचं निधन झालेलं आहे तुमच्या पिढीमधल्या. तर त्याच्यामुळे ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. तो प्रत्येक गोष्टीला तुमचा सहकारी असतो किंवा तुमचा आशीर्वाद त्या प्रत्येक गोष्टीला त्याचा तुमच्यावर असतो. पण तुम्ही त्याला कधी आवाजच मारत नाही. कधी काय होतं की बाबा एखाद्या प्रसंगामधून आपण वाचतो तर हे प्रसंगामधनं वाचता जर तुमचा मूळ पुरुष जर सक्रिय असेल तर तो 100% तुमचं संरक्षण करतो आणि तुमच्या देवापर्यंत तुमचं जसं आपण म्हणतो ना की तुमचं कार्य घडवून आणणारा तुमच्या सगळ्या गोष्टीला त्रासातून मुक्त करणारा म्हणजे तो मूळ मूळ पुरुष. पुरुष. आता नक्की आपल्याला मूळ पुरुषाला प्रसन्न कसं करून घेता येईल मग? जेव्हा तुम्ही कुठलंही शुभ कार्य चांगलं कार्य करताय तर त्या कुलदेवीबरोबर त्या मूळ पुरुषाचं स्मरण करा. ज्या वेळेस तुम्ही कुलदेवीचं स्मरण करताय त्यावेळेस मूळ पुरुषाचं पण स्मरण करा. कारण तुमचा कुळाचा सर्वस्व तोच आहे. बरं. आता जसं तुम्ही सांगितलं की बाबा कुलदेवतेचं स्मरण करताना कुळपुरुषाचं पण तुम्ही स्मरण करा. पण जर तुमची कुलदेवता प्रसन्न आहे पण तुमचा मूळ पुरुषच नाही आहे प्रसन्न तरी हे होऊ शकतं का कुटुंबामध्ये? होऊ शकतं ना. आता मूळ पुरुष म्हणजे जर तुमचे पित्र खुश असतील तर मूळ पुरुष खुश असतो. मूळ पुरुष तुमचा जोडला गेलेला आहे तुमच्या पितरांमध्ये. हां, आता कुलदेवीची तुम्ही उपासना केल्या तर तुम्हाला प्रत्येकाला 2च कर्तव्य जसं मी पहिलं सांगितलं की तुम्ही पितरांची पण सेवा केली पाहिजे आणि तुम्ही कुलदेवीची पण सेवा केली पाहिजे. पित्र का आता बरेच जण तुम्ही बघितलं असेल घरामध्ये बऱ्याच जणांच्या आहे की तिथं शुभ कार्य होत नाही. कुणाचं लग्न होत नाही, कुणाला अपत्य होत नाही, कुठलंच शुभ कार्य होत नाही त्या घरामध्ये. तर ते पित्राचा दोष असतो.
पित्राचा दोष म्हणजे काय, लोक लगेच घाबरतात की पित्रदोष आहे, मला हम्म. पित्रदोष आहे किंवा पित्राचा त्रास आहे. हे पित्र त्रास द्यायला नसतात किंवा पित्र तुम्हाला आपण म्हणतो ना की सगळे शुभ कार्य आवडायला त्याला आडवायला त्याला पण आवडत नसतं. पण कसं असतं की तुमच्या पित्रांमध्ये, आता समजा उदाहरण घेऊ, तुमच्या आधीच्या पंजाबातल्या ह्याच्यातला किंवा कोण असेल तर तो त्याला मुक्ती भेटली नसेल. कारण जो जन्माला आला त्याला परत जन्म घेऊन पुढचं कार्य त्याचं असतं. पण एखादा जर इथंच असेल आणि त्याला मुक्ती मिळत नसेल तर तो कुणाला त्रास देणार येणार, तू त्याच्या कुळातीलच माणसाला त्रास द्यायला येणार. हं. तो पितृदोष म्हणजे काय, पहिलं तुमचा पित्र येतो तो तुमच्या स्वप्नात येतो. पितृदोष म्हणजे जर शुभ कार्य घडत नसेल तर तो घडून देत नाही शुभ कार्य, कारण त्याला मुक्ती पाहिजे. तो काय तुम्हाला मुद्दामून त्रास देत नाही, त्याला मुक्ती पाहिजे, त्याला यातनं निघायचं आहे. आणि तो तुम्हाला विनवणी करत असतो की बाबा मला ह्या सगळ्या गोष्टीतनं सोडव. हे तुम्ही आता काही काही ठिकाणी ह्याच्यातनं चुका पण होतात. लोक काय करतात की सारखं त्रास होतोय, स्वप्न होतंय, स्वप्न पडतंय, मग मला ते कुणाचे तर लवकर आजोबा गेले असतील किंवा वडील गेले असतील लवकर अपघातामध्ये, तर ते त्याला स्वप्न पडतात, मग ते दिसतात. मग ते विचारतो कुणाला तरी, ते म्हणतात की बाबा मग त्यांच्या नावाचा दगड तू प्रस्थापित कर म्हणजे तो त्रास तुला निघून जाईल. पण तुम्ही त्याचा दगड प्रस्थापित करता याचा अर्थ काय, त्याला दुसऱ्या जेलमध्ये टाकून दुसऱ्या जेलमधनं काढून दुसऱ्या जेलमध्ये टाकताय. बर. म्हणजे असं झालं की येरवडा जेलमधनं एकाला काय अडलं आणि दुसऱ्या रत्नागिरीच्या जेलमध्ये टाकलं. असं नाही तुम्ही करू शकत. तो तुमच्याकडं काय येतोय की त्याला मुक्ती पाहिजे आणि तुम्ही काय करताय, त्याला दगडारूपी परत प्रस्थापित करताय. हे चुकीचं आहे, 100% चुकीचं आहे. ज्यांनी हे केलंय त्यांनी समजायला पाहिजे की त्याला मुक्ती द्या. तुम्ही दगडरूपी त्याला ठेवू नका. ज्यांचे पित्र दगडरूपी ठेवलेले आहेत ते चुकीचे आहेत. तुम्ही कधी पित्राला तुमच्या बांधून ठेवू नका. त्यांना मुक्त करा. बरोबर. आता भरपूर जणांच्या शेतात वगैरे असे दगड आहे असतात. आहे आता बरोबर. ते मी जर मागाशी सांगितलं मागच्या वेळेस पण तुम्हाला, राखणदार म्हणून ठेवला असतो, तो सुरक्षेसाठी असतो. ठीक आहे, सुरक्षेसाठी आहे, पण तुम्ही त्याला बांधून नका ठेवू. बांधून ठेवलं तर तो तळमळत असतो आणि तो कुठंतरी, तुम्ही ठीक आहे त्याला सेवा करताय, त्याचे सगळं करताय, पण कधी कधी काय होतं की त्याला मुक्ती पाहिजे आणि ती मुक्ती तुम्ही अडवताय. त्यालाही दुसरा जन्म आहे ना, त्यालाही पुढचं त्याचं कार्य आहे. मग तुम्ही त्याला बांधून का ठेवताय? मग तुम्ही त्याला मोकळं करा. मग तुम्ही मोकळं करायचं, तुम्हाला त्रास होतोय याचा अर्थ काय आहे की तो तुमच्याकडे येतोय की तुमच्यामध्ये क्षमता आहे की त्याला मोक्ष प्राप्त करून द्यायची. मोक्ष म्हणजे तुम्ही देव नाही आहे, पण तुम्ही त्याची जी विनंती आहे किंवा त्याला जे मोक्ष प्राप्ती करायची आहे ते तुम्ही तुमच्या कुलदेवतेकडं, तुमच्या आराध्याकडं ती मांडली पाहिजे की माझ्या पित्राला त्रास होतोय, कुठंतरी त्याला मुक्ती पाहिजे. तर ते मूळ पुरुषाला विनंती करायची आणि त्या कुलदेवीला विनंती करायची की बाबा माझं चुकलं, माझं जे गोष्टी चुकल्या असतील तर मी तुझी क्षमा मागतो, पण या माझ्या कुठल्याही पित्राला असं लटकून ठेवू नकोस. माझ्या पित्रांना मोक्ष प्राप्त करून दे, त्यांना पुढच्या जन्माचं कार्य त्यांना करू दे, त्यांना मोक्ष प्राप्त द्या. हे तुम्ही शंकराच्या मंदिरात गेले तरी तुम्ही तेच मागा की माझ्या पित्रांना मोकळं कर. काळभैरवाच्या मंदिरात गेले तरी तुम्ही ते मागा की माझ्या पित्रांना मोकळं कर. कारण काळभैरव हा सगळा सर्व आहे, या कलियुगाचा राजा आहे. तुम्ही त्याला विनंती करा. तुम्हाला जर कुठल्या पित्राचा त्रास होत असेल त्याला विनंती करा की माझ्या पित्रांना मुक्त कर, त्यांना मोक्ष मिळू दे, एवढं करा. बरोबर. जसं की आता आपण ह्याच्या आधी कुलदेवतेचं किंवा तुमची कुलस्वामिनी जी आहे तिचं घेतलं किंवा ती प्रसन्न नसल्यावरती काय तुम्हाला प्रॉब्लेम्स वगैरे होतात तयार. त्याचप्रमाणे जर पितृदोष असेल एखाद्या माणसावरती, पण त्याच्या घरात त्याला कळत नाही की नक्की बाबा आपल्याला पितृदोष आहे का काय आहे, नक्की पितृदोष असल्यावरती काय संकट येतात माणसावरती? जसं मी सांगितलं, पितृदोष असेल तर पहिले तुमच्या घरातले सगळे शुभ कार्य बंद होतात. तुमच्या घरात एकही शुभ कार्य घडणार नाही. ना कुणाचे लग्न होणार, ना कुणाचे किंवा लग्न जरी चुकून झालं तर तुमच्या अपत्य तुम्हाला होणार नाहीत. अपत्य व्हायला प्रॉब्लेम होतात. कुठलेही शुभ कार्य घडायला खूप विलंब होतो. त्याच्यानंतर कधी कधी काय होतं की एकामेकावरती हावी होणं. किंवा कधी कधी काय होतं की एखादा पित्र तुमच्या एखाद्या घरातल्या व्यक्तीच्या अंगामध्ये शिरलं तर तो समोरच्यावरती हावी होतो. अशा पण गोष्टी होतात. तो पित्र असतो, तो त्रासलेला असतो, त्याच्यामुळं तो तसं त्याच्याकडून होतं.
मग ते कधी कधी काय होतं की तो पित्र समोरच्याला श्राप पण देऊन जातो, तुझ्याबद्दल असं होईल, तुझ्यावर तसं होईल, तुझ्यावर हे घडेल, तुझ्या तो माणूसच बोलतो त्या ह्याच्यामधनं. बरं. पण त्या गोष्टी होतात नंतर. हां. हे त्रासदायक आहे. त्यापेक्षा तुम्ही पितराला जर तुम्हाला खुश ठेवायचं तर मी तुम्हाला अजून एक पर्याय सांगेल. जी तुमच्या घरामध्ये जर साऊथ वेस्ट कोपरा असेल, ज्या साऊथ वेस्ट कोपरा असेल त्या कोपऱ्यामध्ये नेहमी तुम्ही मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. रोज शक्य ज्याला त्रास असेल जास्त त्याने तर रोज लावावा. बरं. तुम्ही लावा, तुम्हाला भरपूर त्याच्यामधनं थोडा फरक पडेल. आणि दर शनिवारी तुम्हाला जमलं तर कावळा असतात कावळे. जर रविवारी जमलं तर रविवारी तुम्ही करा. कावळ्यांना तुम्हाला जेवढं खायला घालता येईल तेवढं घ्या. मला असं वाटतं की तुम्ही जास्तीत जास्त त्यांना भात, हं. साखर टाकून थोडंसं तुम्ही जे भात देता ते चा गोळे ठेवा करून. बरं. आणि किंवा मी असं सांगेल पनीर येतं, पनीर. हं. पनीर दिलं तर जास्त बेटर, कारण तुमचा शुक्र शनीचा ग्रह चांगला तुम्हाला गोष्टी देऊ शकतो. तर पनीर तुम्ही जिथं कावळे असतील तिथं पनीर ठेवा, जेवढं जमेल तुमची कॅपॅसिटी असेल तेवढं. बरं. तर ते त्याने पण तुमचे पितृ खुश होतात. क्या बात आहे. आणि पितरांचा आशीर्वाद कावळ्याला का घालणं झालं की तो एक प्रतीक आहे तुमच्या पितराचा. हं. तुमचे पित्र नाही आहेत पण ते प्रतीक आहे. हं. कारण जेव्हा तो कावळा ते कुठलीही गोष्ट ग्रहण करतो तर ते पितृ तुमचे, त्याचं समाधान तुमच्या पितराला मिळतं, कारण त्या प्रतीक निवडले त्याला बरोबर. त्या गोष्टीचं, म्हणून ते समाधान त्यांना मिळतं. हं. म्हणून कावळ्याला जेवढं तुम्हाला खायला घालता येईल तेवढं तुम्ही पनीर द्या खायला, किंवा तुम्ही भात द्या खायला. जे जे देता येईल तेवढं खायला द्या. छान आहे. क्या बात आहे. जसं की आता आपण हे उपाय सांगितले पितृदोषावरती, पितृदोष कसे आपण हे करू शकतो. तसं पितृदोष नाहीसा करण्याचा काही उपाय आहे का? जसं तुम्ही सांगितलं की भैरवनाथाच्या किंवा शंकराच्या मंदिरात जाऊन प्रार्थना करा, कावळ्यांना वगैरे खायला द्या. त्याच्या व्यतिरिक्त असे काही आहेत का उपाय की जे आपण करू शकतो? पितृ तेच तुम्हाला सांगितलं, पितृदोष तुम्हाला नाहीसा करायचा असेल तर पहिलं तुमच्या मूळ पुरुषाला आवाज मारा की बाबा मला या गोष्टीचा त्रास होतोय, तर तू माझा मूळ पुरुष आहे, तू माझं संरक्षण कर याच्यापासून. आणि त्यांना विनंती करायची. आणि दुसरी गोष्ट जसं सांगितलं की तुम्हाला जर होत असेल तर तुम्ही काळभैरवाला विनंती करा की माझ्या पितरांना मुक्त कर. हेच त्याच्यावर उपाय आहेत. बाकी काय, बाकी आहे. तुम्ही किती शांती करा किंवा पितृदोषावरती शांती करा किंवा काही करा, त्याला काही फरक पडत नाही. आता काही जण काल सर्पदोष आहे म्हणून बऱ्याचशा पूजा करतात. बरोबर. असं काही नाही आहे. ते तुम्ही जेवढं तुम्हाला पितरांना मी म्हटलं ना की शनिवारी रविवारी जेव्हा जमेल तेव्हा तुम्ही कावळ्यांना खायला घाला, तुमचा पितृदोष आपोआप शांत होईल. हं. आणि घरामध्ये शक्यतो पॉझिटिव्ह गोष्टी जसं की भीमसेनी कापूर असेल किंवा धूप अगरबत्ती लावली पाहिजे, तर ते पॉझिटिव्ह गोष्टी निर्माण होतील बरोबर. तुमच्या वाईब्स. क्या बात आहे. मी परत एकदा कुलस्वामिनीवरती येतो. आता नैवेद्य ही खूप मोठी गोष्ट असते. तुम्ही जसं बोलले, की नैवेद्य हा तुम्ही घरूनच बनवून न्यायचा असतो. तर ह्याच्यामध्ये मांसाहार हा एक खूप महत्त्वाचा विषय येतो, की जो तुमच्या कुलदेवतेला, कुलस्वामिनीलाही भरपूर ठिकाणी दिला जातो आणि तो अजूनही दिला जातो. आणि तुमच्या जे पित्र असतात, जे शेतातले तुम्ही जे बोलता, की दगड वगैरे ठेवलेले आहे, ते तुमचे पित्र आहेत. तर त्या ठिकाणी भरपूर वेळा म्हटलं, की बाबा कोंबडा कापा किंवा त्याला एखादं बकरं बळी द्या आणि त्याच्यानंतर मग ते असले नैवेद्य देऊन मग ते बाकीच्या लोकांना तिथं जेवण वगैरे ते दिलं जातं. तर हे म्हणजे खरोखरच अशा गोष्टी करणं योग्य आहे का? हे पहिली गोष्ट म्हणजे देवीला नैवेद्य नॉनव्हेज दिला जातो हे खरं आहे की बाबा तिला मांसाहारी नैवेद्य दिला जातो, पण त्याचं कारण हे आहे की तिच्या पायाशी जे बसलेले आहेत सैनिक, बरं. आता वेगळं त्याला नाव पण आहे, काही चेडे म्हणू आपण, की जे सैनिक तिच्या पायाखाली बसलेला आहे, जोपर्यंत त्यांचा आत्मतृप्त होत नाही तोपर्यंत तिला समाधान लाभत नाही. हे जे मांसाहार ती ग्रहण करत नसते, तिच्या पायाजवळ जे बसलेले असतात तिचे सैनिक, हे त्यांना ते नैवेद्य असतो. बरं. ती स्वतः कधी स्वीकारत नाही, पण तिचं कसं असतंय, जसं आपण म्हणतो ना की जसं आई आपल्या लेकराला कधी उपाशी बघू शकत नाही, तिचं अन्न पहिलं दिलं गेलं पाहिजे, तसं ती सैनिक पण तिची लेकरंच आहेत. म्हणजे तर ते जो मांसाहार असतो हे पहिलं त्यांना असतो, ती बरं. देवी खात नसते. पण तिचं असं म्हणणं असतं की जोपर्यंत तिचा आत्मा कधी तृप्त होतो किंवा त्यांना ते नैवेद्य भेटल्यावरती, हं. म्हणून ते त्यांना नैवेद्य दिला जातो. आणि मग तिचा आत्मा म्हणजे ती खुश होते की बाबा त्यांना भेटलं ना, मग मला बस, हं. असं आहे.
मग त्याचा वेगळा अर्थ काढू नये की ती माझी देवी मांसाहार आहे, मग मी काही करू शकतो, तसं नाही आहे. ती मांसाहार नाही आहे, पण ती आता ठीक आहे, देवी सगळ्यात हे आहेत, पण पहिलं ते त्यांना त्यांच्या पायाजवळ सैनिकाला दिला जातो तो मांसाहार, आणि ते मांसाहारीच आहेत त्यांचे सैनिक. ते त्यांचा नैवेद्य असतो. जसं आता आपण कुलस्वामिनीचं बोललो की मांसाहाराचं काय आहे, तसं पितरांचं काय आहे? पितरांनाही भरपूर प्रकारे मांसाहार वगैरे दिलं जातं, तर नक्की ते काय आहे? मांसाहार देणं हे पिढ्यानपिढ्या माणसांनी दिलेली गेली गोष्ट आहे. आता जसं की आपण म्हणतो की काही ठिकाणी शेतीचं संरक्षण करण्यासाठी ते पितरं ठेवलेले आहेत रक्षणकर्ता म्हणून. तर काही ठिकाणी काय होतं आहे की पितराचं सारखं स्वप्न पडत असतं, किंवा कुणाचे वडील गेले अकस्मात, तर कुणाचे आजोबा गेले आकस्मित, तर त्यांचं स्वप्न त्याला सारखं पडत असेल किंवा त्याचा त्रास कुठेतरी वाटत असेल, तर ते त्याच्या नावाचं दगड त्याच्या घरासमोर किंवा दारासमोर प्रस्थापित करतात. ओके. आणि त्याला काही ना काहीतरी नैवेद्य पक्षीचा दिला जातो. हे 100% बरोबर आहे. पण मी असं म्हणेल की बाबा ठीक आहे, आता पूर्वकाळी चालत आलेली प्रथा आहे ती, की रक्षणकर्ता म्हणून देतात. पण मी असं म्हणेल की ती गोष्ट जर विचारलं की ते बरोबर आहे का चूक आहे, तर ते चूक पण आहे. बरं. कारण जर तुम्ही एका पितराला जर बांधून ठेवत असेल, तर ते चुकीचं आहे. कारण त्याला कुठेतरी मोकळी वाट पाहिजे असते. आणि तो तुम्हाला जे शेतामध्ये बांधून ठेवलेलं वेगळं पितरं, आज जे स्वप्न पडून तुम्हाला सारखं तुमच्या स्वप्नामध्ये येतंय किंवा सतवतं. तुम्हाला त्रास देतंय, तर तुम्हाला सारखं काही ना काहीतरी त्याच्या गोष्टीचा त्रास होतोय, तुम्हाला पितृदोष सांगितला आहे, तर मग तुम्ही त्याचं नावाचा दगड ठेवून त्याला काहीतरी नैवेद्य अर्पण करताय, तर तसं करू नका, किंवा तसं केलेलं 100% चुकीचं आहे. तो दगडपेक्षा तुम्ही तुमच्या देवतेला विनंती करा की त्याला मोक्षप्राप्ती व्हावी म्हणून. आता कधी-कधी काय होतं, बरेच केसेस अशा माझ्याकडे आलेले आहेत की ज्यांना घरामध्ये, आता कधी-कधी काय होतं की तुमच्या घरामध्ये वाद झाला. तो आपण म्हणतो ना की वादामध्ये कुठेतरी चुकीची गोष्ट बोलली जाते नकळत, की ते आपण म्हणतो ना श्रापासारखी, तुला असंच होईल, तुझं तसंच होईल, बरोबर. असं बोललं जातं, आकस्मिक बोललं जातं. बरोबर. पण हे वधवून घेणारा तुमचा पित्र असतो. हम्म. हे वधवून घेतलं जातं. ह्याला म्हणतात पितृदोष खरा. कारण ती मग आकस्मिक बोललेली गोष्ट ती कधी पुढे जाऊन खरी होते. आणि तो कुठेतरी आपण म्हणतो की त्याचा भयंकर, की हा बोलला की त्याच्यामुळे तसं झालं, 100%. किंवा काही जण चुकीची बऱ्याच गोष्टी बोलल्या जातात. बरोबर. तर असं नकळत बोललं जातं. त्याच्यामुळं त्यापेक्षा तुम्ही असं करा की त्याला, मित्रांना माझ्या मुक्ती कशी भेटेल, हे नेहमी वाक्य तुम्ही बोललं पाहिजे. आता मी त्याच्यावरनं दुसरं बोलतो की कुठली तुम्ही जेव्हा वास्तू घेता, घर खरेदी करता, तर तुम्हाला जर तुमच्या घराची वास्तू तुम्ही आजही चेक करू शकता. तर तुमच्या घराची वास्तू जर साऊथ वेस्ट असेल, तर 100% तुम्हाला पितृदोष आहे. हे तुम्ही सोपं उदाहरण आहे ओळखायचं. जर नसेल तर तुम्हाला पितृदोष नाही आहे, बरं. असं पण आहे. आणि जर तुमचं वास्तू कधी पण आहे ना, तुमची वास्तू तुम्हाला निवडते. आणि ज्याला पितृदोष असेल त्यांनी कुठेही प्रॉपर्टी घ्यावं, कुठेही फ्लॅट घ्यावा, घर घ्यावं, काही घ्यावं, त्याला साऊथ वेस्टच एंट्री असणारी प्रॉपर्टी भेटणार. बापरे, कारण की त्याला पितृदोष त्याला असतो. पितृदोष आहे. बापरे. त्याच्यामुळं तुम्ही बघा, जेवढी घरं साऊथ वेस्ट एंट्री आहे ती पितृदोष त्यांना आहे. आणि त्याच्यामुळं त्याच्या घरात कुणाला तरी असं असेल की तो रागाच्या भरात घरातल्या कुणाला तरी काहीतरी बोलून जातो, किंवा काहीतरी शाप दिल्यासारखं बोलतो. ह्या गोष्टी वारंवार होत असतील. बापरे, म्हणजे पितृदोष तितका भयंकर आहे आहे. की ज्याच्यावरनं सगळ्या तुमच्या परिवाराला त्रास होऊ शकतो. होऊ सगळ्या शकतो, होऊ गोष्टींचा. शकतो. जसं मगाशी आपलं बोलणं झालं होतं की तुम्ही सांगितलं की फक्त तुमचे जे पित्र आहेत ते फक्त तुमच्या मुलापर्यंतच सीमित असतात. तर ते नक्की काय आहे? तुमचे जे पित्र, आता आपण आधीची फळी न पकडता आत्ताची फळी पकडू, की बाबा तुमच्या आजोबांचं निधन झालंय आणि ते पित्राच्या रूपाने, आता काही पित्र चं रूपांतर ह्याच्यामध्ये होतं, बाबा ते इथंच राहतात. तर ते पित्र जर तुम्हाला, त्यांची जो मुलगा आहे, म्हणजे आता समजा तुमचे आजोबा आहेत, तर तुमचे आजोबा तुमच्या वडिलांना त्रास देत नाहीत, ते त्याच्या पुढच्या पिढीला त्रास देतात. बरं.
हां, तुमच्या आजोबांचं जर पित्र असेल, आता त्याचं अस्तित्व असेल, तर तुमच्या वडिलांना त्रास देणार नाही. तो तुमच्या मुलाला, तुमच्या नातवाला, म्हणजे आजोबा नातवाला त्रास देतो. त्याच्या पुढच्या पिढीला त्रास देतो. तो कधीच त्याच्या मुलाला त्रास देत नाही. बर. आणि हे खरं आहे. तुम्ही कुठेही बघा, की त्याच्यामुळं म्हणतो, की कारण का फक्त त्याचे जे प्रत्येकाचे वडील प्रत्येकाच्या नावापुरतीच मर्यादित आहेत. बरोबर. आता तुमचं नाव, तुमच्या वडिलांचं नाव फक्त तुम्हीच लावता. तुमची पुढची पिढी नाही लावू लावत शकत. नाही. बरोबर, खरी गोष्ट आहे. त्याच्यामुळं त्याला फक्त त्याचा मुलगा माहिती आहे. त्याच्या पुढची पिढी त्याला माहीत नाही. कारण तो आत्मा आहे. बरोबर. त्याला बाकीच्या गोष्टी माहीत नाही. त्याला एकच नातं कळतं, त्याचा मुलगा. बरोबर. एवढं, त्याच्या व्यतिरिक्त त्याला नातं कळत नाही.